मुंबईतल्या माझगाव बंदरात एका स्कॉर्पियन पाणबुडीचा संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते जलावरण करण्यात आलं। पुढचा काही काळ या पाणबुडीच्या टेस्टिंग होतील आणि काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून वर्षभरात ती नेव्हीला प्रदान केली जाईल। पुढच्या वर्षभरात अशा आणखी देशी बनावटीच्या 5 पाणबुड्या तयार केली जातील असे पर्रिकर म्हणाले। एवढंच नाही तर यूपीए सरकारमुळे संरक्षण प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण केले गेले नसल्याची टीकाही पर्रिकरांनी केली आहे। पण मोदी सरकार संरक्षण प्रोजेक्ट्सबद्दल गंभीर असून ते वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल असंही पर्रिकरांनी सांगितलं। माझगाव बंदरात आज स्कॉर्पियन पाणबुडीचं जलावरण करण्यात आलं। यावेळी सरकारचा संरक्षण प्रोजेक्ट करण्यावर भर असेल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथे उपस्थित होते। माझगाव डॉकमध्ये या पाणबुडीचं जलावरण करण्यात आलं। अशा आणखी 5 पाणबुडी लवकरात लवकर तयार असणार असल्याचंही पर्रिकरांनी स्पष्ट केलंय। मुझे लगता है एक्सीडेंट होने का थोड़ा कारण मे बी रिलैक्स्ड इन फॉलोइंग द एसओपी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर रहती है, जिसके आधार के ऊपर अगर आप चले तो एक्सीडेंट होने की संभावना कम हो जाती है। उसमें थोड़ा रिलैक्स मूड में आ गए थे, तो हम लोगों ने वो वापस टाइटन कर दिया है। We have reiterated whatever are the SOPs, made people responsible, accountable for it, told them very clearly that you should hammer this SOPs in the mind of every sailor, particularly more so on a submarine, because submarine environment is very congested and critical. It also puts person under pressure because of closed environment. So we have asked them to follow this. You will find that there are no accidents now. I hope that this trend continues. भारतीय नौदलामध्ये 6 पाणबुड्या सामील होणार होत्या। त्यातली पहिली पाणबुडीचं अनडॉकिंग आज मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते होते। माझ्या तुम्ही पाठीमागे पाहू शकता की कलवरी नावाची पाणबुडी आहे जी माझगाव डॉकमध्ये बनवण्यात आलेली आहे। प्रोजेक्ट 75 स्कॉर्पियन मॉडेल असलेली सबमरीन आहे, ज्याच्यामध्ये फ्रान्सची टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे। फ्रान्स देशाशी करार करण्यात आलेला होता, ज्यामध्ये ही पाणबुडी बनवण्यात येते। 6 पाणबुड्यांपैकी पहिली पाणबुडी बनवण्यात आलेली आहे। या पाणबुडीबद्दल बोलायचं झालं तर या पाणबुडीमध्ये जे पाईप्स जोडण्यात आलेले आहेत त्यांना जर सरळ करण्यात आलं तर 11 किलोमीटर लांब ते पाईप्स होऊ शकतात आणि यामध्ये जी केबल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे ती जवळपास 60 किलोमीटर लांब आहे। याच्या मारक क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये क्षेपणास्त्र फिट केल्यानंतर ही पाण्यातून हवेत मारा करू शकते। सलग 40 दिवस ही पाणबुडी जी आहे ती पाण्यामध्ये राहू शकते आणि शत्रूच्या रडारवर ही पाणबुडी येत नाही, याची खासियत आहे। ही पाणबुडी शत्रूच्या रडारवर दिसून येत नाही, त्यामुळे याची मारक क्षमता जी आहे ती वाढलेली आहे। नौदलाच्या ताफ्यामध्ये ही सप्टेंबर 2016 पर्यंत पाणबुडी सामील होईल असं सांगितलं जातं। याच्या काही टेस्टिंग्स बाकी आहेत, काही गोष्टी अजून यामध्ये फिट करणं बाकी आहे, त्यामुळे पुढे जाऊन ही पाणबुडी जी आहे ती भारतीय नौदलात सामील होईल असं सांगितलं जात आहे। तर एकंदरीत सप्टेंबर 2016 पर्यंत वेगवेगळ्या चाचण्या घेतल्यानंतर ही पाणबुडी भारतीय नौदलामध्ये सामील होईल आणि भारतीय नौदलाचं जे सामर्थ्य आहे ते वाढलं जाणार आहे आणि भारताची जी सागरी सीमा आहे त्याचं संरक्षण करण्यामध्ये आणखीन चांगली भूमिका नौदल बजावेल, यात कुठलीही शंका दिसून येत नाही। आज मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर ही पाणबुडी 2016 सप्टेंबर पर्यंत भारतीय नौदलामध्ये सामील होणार आहे। कॅमेरामॅन अरविंद रावरानेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।